सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी आहे आपल्या बागेत. काल आता समीक्षा मी माती चढवायचं काम केलं होतं, खत लेंडी खत आणि ते चढवून झाले. आणि इथे जरा मंडळी ना या पेरूच्या फांद्या वरती गेल्या होत्या पूर्ण. म्हणजे आंब्याला पण नडत होत्या, म्हणजे त्यात आंब्याला वाढू देत नव्हते जास्त. आणि पेरू जास्त पसरला होता म्हणून पेरू कमी केला आणि काजूची तिकडे एक फांदी मारली. ह्याला पेरू लागले होते, नाही असं नाही, बारके बारके झाले असते मोठे, पण काय करणार मंडळी, ह्या आंब्याला पूर्ण त्रास होता, वाढूच देत नव्हता. असं असतं मंडळी. आणि आंबा थोडा पेरू कसा वाढतो पटापट. आम्ही गेल्या वेळेला फांदी मारली होती, वाढला होता. म्हणून यावेळेला आम्ही फांद्या कमी केल्यात त्याच्या. बघू आता कसं काय होतं. आणि ह्या फांद्या इथेच टाकल्या जेणेकरून त्याची पानं इथंच कुजतील आणि खत पण होईल आणि गवत पण नाही वाढणार. या अनुषंगाने आम्ही इथेच हे केलं. आणि हा आंबा कसा पसरट आहे ना, त्याला वाढायला थोडीशी जागा भेटली पाहिजे, कारण त्याची वाढ नाही झाली तर पूर्ण हे होईल. तर बघू आता केलं आहे, माती चढवून झाली आहे. आता मंडळी मी नांगराबाबत बोललो होतो मंडळी. नांगर तर काय अजून आलेलं नाही, काय अजून पण जाणे. कारण गावात आता शेतीची कामं ना खूप भराभरा चालू आहेत. पाऊस पण पडतो आहे. हां, आज सकाळपासून मात्र ऊन तुरळक एखादी सर आली तर येतच नाही, म्हणजे 1 मिनटाची सर येते ती पण नाही. असं चाललं आहे. बघू आता कसं काय. पण आपण ना आता गवत थोडं कमी केलं, मग काय करू. जर नांगर नाहीच भेटला तर कुदळून मग आता मंडळी आपण 3 किलो हळद आणली आणि ती लावायची. बघूया मंडळी. सकाळचे 11:30 झालेत आणि आता बघा मी आता काम करतो. समीक्षा गेली आतमध्ये जेवण बनवायला. तर मी जरा गवत जेवढं मला काढता येईल, शक्य होईल तेवढं मंडळी काढायचं. कारण थोड्याशा ना आपण त्या ह्याच्या बिया पण आणल्यात, दरवर्षी जसं आणतो तसंच. भोपळ्याच्या आणि कसल्या काकडीच्या त्या बिया आणल्यात. भले नाही उगवत, गेल्या वर्षी पण नव्हत्या उगवल्या, त्याच्या आदल्या वर्षी पण नव्हत्या उगवल्या. पण बोलो एक समाधान म्हणून बघू, आपलं एक समाधान असतं की लावायचं. काकडी नाही आम्ही जेव्हा इथं राहायला होतो ना, तेव्हा मंडळी 3 काकड्या भेटल्या होत्या फक्त, त्या पण एकदम बारक्या. कारण ते झाडाला ना तेवढा जीवच नव्हता लागला, कारण आजूबाजूला सगळं गवत आणि ते. पण यावेळेला बघू, यावेळेला त्या डबे केलेत बघा छोटे, त्या डब्यात माती लावून हे करायचं. बघू आता कसं होतं आहे, त्याच्यावर आहे. या मंडळी मस्त आहे की कोरा चहा पिऊया, गावचा कोरा चहा. या मंडळी, चहा पिता परत पाऊस आलाय. त्याला परत पाऊस जातो, पण आता जोरात आलाय. बघूया. अरे बापरे, थांबा जाऊया घरी. पाऊस आला, बाहेर गवत काढत होतो मस्त. जेव्हा मूड असतो ना गवत काढायचा त्यावेळेला आता ऊन पाऊस हे होतं. आत्ता जरा मोठी सर आली आहे, म्हणजे साधारण 5 मिनटं अशी जास्त लागली आहे सरी. जरा बरं वाटतं. गवत काढायला लागलं की जरा पोट पण साईल होतं. बसून एकदम खूप हे झालेलं तर जरा बरं वाटतं. पण आता वारा पण सुटलाय. बोरिंगचं पण सगळं गवत काढलं. हे गवत पुन्हा उगवणार, पण तेवढंच एक समाधान. जाईपर्यंत आपल्याला काय काम आहे, गवत काढायचं.